तर तिकडे छत्रपती संभाजीनगरमध्ये चंद्रकांत खैरे यांच्या प्रचार रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद पाहायला मिळतोय। चंद्रकांत खैरे यांच्या प्रचार रॅलीला आदित्य ठाकरे यांची उपस्थिती आहे। उमेदवारी अर्ज भरल्यानंतर चंद्रकांत खैरे यांच्याकडून जोरदार शक्तिप्रदर्शन करण्यात आलंय। क्रांती चौकातून ठाकरे गटाच्या या शक्तिप्रदर्शनाला सुरुवात झाली आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये ठाकरे गटाचाच विजय होणार असा विश्वास आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केला आहे। ठाकरे साहेब काय सांगाल? प्रचंड मोठा प्रतिसाद मिळतोय, रॅली निघाली, तुफान प्रतिसाद मिळतोय आणि ह्याच्या दुप्पट रॅली 4 जूनला इथे खैरे साहेब काढतील, विजयाची रॅली असेल। समोर जे उमेदवार उभे राहिलेले आहेत, इम्तियाज जलील आहेत, संदीपान भुमरे आहेत। संदीपान भुमरे पूर्वी तुमच्याकडेच होते, फुटून गेलेले आहेत। गद्दारांना हा जिल्हा ऐकून घेणार नाही। मुख्य गोष्ट म्हणजे पालकमंत्री म्हणून जे समोरचे उमेदवार आहेत त्यांनी काम एवढंच केलंय, तुम्हाला माहिती आहे कुठची दुकानं त्यांनी उघडलेली आहेत, कुठचे लायसन्स वाटलेले आहेत आणि त्या वाईनच्या दुकानांसमोर स्पीड ब्रेकर टाकायचं काम नुसतं एवढं केलेलं आहे म्हणजे लोक थांबतील आणि वाईन घेतील, एवढंच काम गद्दारांनी केलेलं आहे। खान आणि बाण अशा स्वरूपाची लढाई असायची, आता पुन्हा एकदा इम्तियाज जलील तुमच्या समोर आहेत, त्यांना कशा पद्धतीने आपण? भाजपाची बी टीम आहे, तुम्हाला सर्वांना माहिती आहे आणि महत्त्वाची गोष्ट हीच आहे, इथं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा विजय होणार। चंद्रकांत खैरेंचा कशा पद्धतीने विजय होईल, काय कसा विश्वास? मोठ्या पद्धतीने विजय होईल, आपण पाहाल बहुमताने होईल आणि अशीच रॅली, असाच विजय इंडिया आघाडीचा देशभरात होणार आहे। अंबादास दानवे सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत। चंद्रकांत खैरे या दोघांमध्येही काही काळ नाराजी नाट्य सुद्धा त्या दोघांमध्ये रंगलेलं होतं। बिलकुल नाही, प्रत्येकाची इच्छा असते लढायची आणि आपण पाहिलं असेल अंबादास दानवेजी महाराष्ट्रात काम करत आहेत, खैरे साहेब पुन्हा एकदा दिल्लीत हवेत। ह्यांची गरज आम्हाला तर महाराष्ट्रात ज्या पद्धतीने लढत आहेत ही लढाई आम्ही लढत राहू, कारण आम्ही महाराष्ट्रासाठी लढाई